करायचं आहे एकत्र, तर मग ठीक आहे, सगळ्यांची इच्छा होती. मग आम्ही लग्न केलं. पण लग्नाच्या वेळेस एकच विचार होता की एकानी कोणीतरी आर्थिक जबाबदारी सांभाळायची आणि एकानी आपल्या जे आवडीचं काम आहे ते करायचं. तर संसार थाटायचा नाही असा एक त्याच्यामागे दोघांचाही निर्णय होता. तर मग संसार थाटायचा नाही म्हणजे मग मुलबाळ नाही आणि घरातल्या एकाची जबाबदारी ही घराची राहणार, दुसऱ्याने आपल्याला कामाची जबाबदारी घ्यायची. पण अशा अशा घटना घडत गेल्या. त्यात सगळ्यात मेजर गोष्ट झाली की म्हणजे माझी तब्येत. पण तोपर्यंत आम्ही पुण्याला स्थायिक झालो होतो आणि तब्येतीच्या ह्याच्यात मला आधी सुरुवातीला खूप मी नर्व्हस झाले होते, डिप्रेस झाले होते की हे काय झालं आपल्याला आणि आता आपण जे काम करणार होतो ते काही आता पुढे करू शकणार नाही. पण नेमकं तब्येतीच्या ह्याच्यात दीनानाथला जेव्हा आम्ही जायला लागलो आणि तिथलं सगळं पाहिलं आणि दुसरं स्वतःच्या आजारपणाकडे आणि त्या नवीन आयुष्याकडे पाहताना लक्षात आलं की आत्ताच आपण काम करू शकतो आणि ती दिशा मिळाली. पण ते खूप स्लो पेसनी ते काम सुरू होतं आणि एक दिवस गिरीशदादांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जे करताय त्याच्यासाठी एक योग्य जागा तुम्हाला मिळू शकते, ती म्हणजे सेवा भवनला जनकल्याण. आणि त्यांनी आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवलं. आणि तुम्हा सगळ्यांना भेटल्यानंतर 1 वर्षापूर्वी जेव्हा असं सगळ्यांशी गप्पा झाल्या तेव्हा एकदम लक्षात आलं की आपण खरंच अशाही परिस्थितीत काहीतरी नक्कीच करू शकतो. आणि म्हणून मग आम्ही सोबती सेवा फाउंडेशनचं म्हणजे फक्त केअरिंग फॉर किडनी न ठेवता त्याचा स्कोप वाढवायचा आणि आणखी काय काय करता येईल ते आम्ही डिसाईड केलं. आणि म्हणून माझी इच्छा होती की हे सुरुवात याची करताना आपले सगळे जनकल्याणचे लोक इथे हवेत. म्हणून आजचा हा प्रसंग आम्ही आयोजित केलेला आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी शेखर सर सांगतील. पण 2-3 गोष्टी की हे सगळं आम्हाला कदाचित आमच्या कुटुंबाकडूनही मिळालं असेल. कारण माझे वडील असंघटित कामगारांसाठी काम करायचे, त्यांनी पूर्ण आयुष्य घालवलं. तर त्यांच्या कामाचं सगळं बर्डन हिनी सांभाळलं, माझी आई. आणि इकडे शेखर सरांचे वडील पण जनसंघाचं काम करत होते, ते नगरसेवक होते. सगळ्या सामाजिक गोष्टींमध्ये त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन होतं. त्यामुळे कदाचित आमच्यामध्ये असेल की आम्हाला काहीतरी करायचं आहे, वेगळं करायचं आहे. आणि म्हणून मग आम्ही तसे निर्णय घेत इथपर्यंत पोहोचलोय. आता पुढे जे काम करायचं आहे ते केअरिंग फॉर किडनी नंतर आणखी काय काय करता येईल ते शेखर सर सांगतील. मी त्यांना विनंती